काहीतरी गोड खायचंय, मग आज मस्त हेल्दी आपण इकडे शेंगदाणा पोळी बनवू, ती पण एकदम झटपटीत आणि थोड्या वेळामध्ये. तर मग चला, इकडे आले आपले शेंगदाणे. शेंगदाणे मस्त इकडे आपण भाजून घ्यायचे आहेत. भाजून झाल्यानंतर त्याचे फोलकाटे जे असतात ते काढून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत. शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक करतानाच तुम्ही ह्याच्यामध्ये गूळ टाकू शकता किंवा गूळ सेपरेट पण बारीक करू शकता. आपले बारीक झाले शेंगदाणे, आता करू गूळ बारीक. तर गूळ पण बारीक करून झालेला आहे. छान शेंगदाणे आणि गूळ मिक्स करून घ्यायचं आहे, चिपकत अजिबात नाही. आणि अगोदरच आपण गव्हाचं पीठ मळलेलं होतं, मस्त मऊ असं पीठ मळून घ्यायचं. त्याची बनवायची छोटी वाटी, वाटीमध्ये भरायचं सारण. सारण भरलं की चारी बाजून करायचं बंद आणि मग काय पुढे मस्त हलक्या हाताने लाटून घ्यायचं. तवा गरम करण्यासाठी ठेवायचं, त्यात थोडंसं तेल किंवा तूप टाकायचं पोळी टाकायची आधी, जेणेकरून पोळी आपली चिपकणार नाही आणि सारण बाहेर येणार नाही. मस्त दोन्ही साईडने भाजून घ्यायची. आहे की नाही सोपी रेसिपी. मग चला पटापट चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.